तिकडे तळकोकणात सुद्धा आखाती युद्धाचा परिणाम दिसतोय। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे। गॅस पुरवठा सुद्धा कमी असल्याची माहिती समजते। सिंधुदुर्गात आखाती युद्धाचा परिणाम बघायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। गॅस पुरवठा सुद्धा कमी प्रमाणात होतोय। गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। अशीच अवस्था MIDC कुडाळमध्ये सुद्धा आहे। औद्योगिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे कंपन्या बंद आहेत। एकंदरीत जिल्ह्यामध्ये आखाती युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुरेश, ही जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुटवड्याबाबतची, त्याच्यावर नागरिकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? याबाबत कुठे तक्रार केली गेलेली आहे का? प्रशासन याकडे कसं लक्ष देत आहे? निश्चितच रिद्धी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सध्या जो गॅसचा तुटवडा आहे आणि तसंच पेट्रोल आणि डिझेलचा जो तुटवडा आहे त्याचा परिणाम आहे तो जाणवतोय। कारण ज्याच ठिकाणी घरगुती गॅससाठी मोठ्या प्रमाणात ज्या रांगा आहेत त्या गॅसच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। बऱ्याच एजन्सीच्या समोर हे रांगा पाहायला मिळतात। मात्र आता गॅस एजन्सीनी लिमिट ठेवलेलं आहे। 100 हे दिवसाला जे गॅस सिलेंडर आहेत ते दिले जात आहेत। त्याचप्रमाणे दुसरीकडे पाहिलं तर जो पेट्रोल आणि डिझेलचा जो साठा आहे तो कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप होते त्यावर सकाळी पेट्रोल हे उपलब्ध नव्हतं। मात्र संध्याकाळपासून आता काही पेट्रोल पंपावर जे पेट्रोल आहे ते आणि डिझेल हे मिळालेलं आहे। मात्र एकंदर पाहिलं तर ज्या सध्या सोशल मीडियावर अफवा होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा आहेत त्या पाहायला मिळाल्या। दुसरी बाजू जर पाहायला गेली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन आणि वर आधारित असे अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिक यांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने त्यांनी आपले जे हॉटेल व्यवसाय आहेत ते बंद ठेवलेले आहेत। त्यामुळे त्यांनी आता पर्यायी व्यवस्था म्हणून जी जुन्या पद्धतीची चूल होती ती मांडलेली आहे आणि आता चुलीवर जे हॉटेलचं जे जेवण आहे ते दिलं जातंय। काही मेनू हे हॉटेलमधून आता कमी झालेले पाहायला मिळते। एकंदरीत आता नागरिकांना तुटवडा दिसतोय त्यामुळेच हे अशा पद्धतीचे पर्याय आणि उपाय त्यांच्याकडून शोधले जातात। सुरेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।